नमस्कार. आज आपण एका अशा खेळाबद्दल बोलणार आहोत जो फक्त खेळ नाही आहे, तर तो मुलांची गणितीय आणि तार्किक विचारशक्ती वाढवणारी एक गंमत आहे. याला म्हणतात वस्तूंचा आकृतिबंध. चला तर मग पाहूया हा सोपा खेळ मुलांच्या विकासात नेमकी कशी मदत करतो. तर मग आपल्या सगळ्यांच्या मनात एक प्रश्न येऊ शकतो की एक साधा सुधा खेळ मुलांची तर्कशक्ती आणि गणिताची पायाभरणी कशी काय करू शकतो, बरोबर? आजच्या या विश्लेषणात आपण नेमकं याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. तर मग हा आकृतिबंध म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं ना, तर ही एक अशी रचना आहे जी एका ठराविक क्रमाने परत परत येते. आपण आपल्या आजूबाजूला, कपड्यांवर किंवा अगदी निसर्गातही हे पाहतो. हीच संकल्पना आपल्या आजच्या विश्लेषणाचा मूळ आधार आहे. मग आता सुरुवात करायची कशी? सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की याची तयारी करणं अगदी सोपं आहे. चला बघूया. ह्या कृतीसाठी आपल्याला अशा वस्तू लागतील ज्या घरात किंवा वर्गात अगदी सहज मिळतात. म्हणजे समजा रंगीत ठोकळे, चमचे, वाट्या किंवा अगदी बाहेरून आणलेली पानं आणि खडे सुद्धा चालतील. यामुळे ही कृती सर्वांसाठीच खूप सोपी आणि सहज करता येण्यासारखी आहे. चला आता आपण कृतीच्या पहिल्या आणि सगळ्यात सोप्या टप्प्याकडे येऊया. हा खास करून 3 ते 4 वर्षांच्या मुलांसाठी आहे. इथे आपण फक्त 2 वस्तू वापरून एक साधा एबी आकृतिबंध कसा तयार करायचा हे शिकणार आहोत. हे बघा किती सोपं आहे. आधी एक हिरवा ठोकळा ठेवायचा, मग एक लाल, पुन्हा एक हिरवा आणि पुन्हा एक लाल. असा क्रम आपण 3 ते 4 वेळा तयार करू शकतो. झाला की नाही आपला साधा एबी आकृतिबंध तयार? आता जरा विचार करा, या रांगेत पुढचा ठोकळा कोणत्या रंगाचा असेल? हाच प्रश्न मुलांना विचारायचा आहे. यातूनच तर त्यांची विचार प्रक्रिया सुरू होते. या वयोगटासाठी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे. सुरुवातीला आकृतिबंध अगदी सोपे ठेवा. फक्त 2 रंग किंवा 2 वेगवेगळ्या वस्तू वापरा. उदाहरणार्थ पेला आणि वाटी. यामुळे काय होतं, मुलांचा आत्मविश्वास वाढायला मदत होते. आता एकदा का मुलांना साधे आकृतिबंध ओळखता येऊ लागले की आपण हा खेळ थोडासा आव्हानात्मक आणि अजून मनोरंजक बनवू शकतो. चला आता आपण 4 ते 6 वयोगटासाठीच्या पुढच्या टप्प्याकडे वळूया. तर मग आता ओळख करून घेऊया पहिल्या आव्हानाची, ABC आकृतिबंध. नावाप्रमाणेच यात आपण 3 वेगवेगळ्या वस्तू वापरणार आहोत. इथे बघा, आता आपण 3 वस्तू वापरतोय. आधी 3 मणी, मग एक ग्लास आणि त्यानंतर एक चमचा. हाच क्रम आपल्याला पुन्हा पुन्हा मांडायचा आहे. यातून मुलं 3 वस्तूंचा क्रम लक्षात ठेवायला शिकतात. चला पुन्हा एकदा विचार करण्याची वेळ आली आहे. या थोड्या क्लिष्ट आकृतिबंधात चमच्यानंतर पुढची वस्तू कोणती असेल? अशा प्रश्नांमधून मुलांना तर्क लावायला प्रोत्साहन मिळतं. आणि आता येतो सगळ्यात मजेशीर भाग. एकदा मुलांना नियम समजला की ते स्वतःचे आकृतिबंध तयार करायला लागतात. इथेच त्यांची खरी सर्जनशीलता आपल्याला बघायला मिळते. चला आणखी एक प्रकार पाहूया आणि मग ते स्वतः हे कसं करू शकतात ते बघू. आपण मुलांना AAB सारखे नमुनेही शिकवू शकतो. जसं की पान पान खडा. यात पहिली वस्तू 2दा येते. पण खरा उद्देश काय आहे? तर मुलांना नियम समजावून देऊन त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देणं. त्यांना घरातल्या कोणत्याही वस्तू वापरून स्वतःचे नवीन आकृतिबंध तयार करायला प्रोत्साहन द्या. खरा शिकण्याचा आनंद तर इथेच आहे. तर यातला महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ह्या सोप्या खेळातून मुलांना नक्की कोणती कौशल्ये मिळतात, हे महत्त्वाचं का आहे? खरं तर ही एकच कृती मुलांमध्ये अनेक महत्त्वाची कौशल्य विकसित करते. ते आकृतिबंध ओळखायला शिकतात, त्यातली पुनरावृत्ती समजून घेतात, स्वतः नवीन आकृतिबंध तयार करून सर्जनशील बनतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यामागे असलेला तार्किक नियम समजून घेतात. आणि हेच या खेळामागचं शैक्षणिक सामर्थ्य उत्तमरित्या स्पष्ट करतं. हा फक्त एक खेळ नाहीये, तर मुलांच्या गणिताच्या पायाभूत समजेची ही एक अतिशय महत्त्वाची सुरुवात आहे. तर मग जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. आज घरात किंवा घराबाहेर मुलांसोबत कोणते नवीन आणि मजेदार आकृतिबंध शोधता येतील? आपल्या आजूबाजूला फक्त एकदा नजर टाका. सॉक्सच्या जोडीत, जेवणाच्या ताटात किंवा बागेतल्या फुलांमध्ये शोधायला सुरुवात करा.